गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? मस्तच ना. चला, आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे. तर ॲक्च्युली हे असा अवतार आत्ताच रिक्षाला जस्ट सोडून आली. अजून घरातला पसारा एवढा आहे, तर हा आपला अजून पसारा आहे. बट हे आता मी नंतर ना आल्यावरती आवरेन असा मी विचार करते. कारण ना की आज आपल्याला एक धुरंधर मूवी बघायला जायचं. तसं बघायला गेलं तर मला फायटिंगचे व्हिडिओज खूप आवडत नाही आहेत आणि मी जास्त कधी इंटरेस्टेड दाखवलेही नाही आहे. बट असे काही एक एक मूवी असतात जो ट्रेंडिंग जातोही. आणि दुसरी गोष्ट ना की एवढं सगळं काही ऐकायला मिळतं ना की त्या मूवीबद्दल, तर एक एक वेळेला असं वाटतं की नाही यार, चला आपण म्हणजे एवढे काय बोलतात ना की तिथंपर्यंत जाऊन आपण बघून येऊयाच. सो तुम्हाला खरं सांगते, एक 4 दिवस झालं मी आजारी पडलेले आहे. श्रीषाची एक्झाम सुरू आहे, तरी काय आपलं मूवी बघायचं काही थांबवलेलं नाही आहे. आता सायमल्टेनियसली ती स्कूलला गेले ना, तोपर्यंत जाऊन बघून यायचं एवढं मी ॲडजस्टमेंट केलेली आहे. मग म्हटलं की आल्यावर परत तिचा अभ्यास घेऊ. सो त्यासाठी मग आमचा विचार झाला की चला पटकन बघून तरी येऊ की नेमकं एवढं काय त्या मूवीच्या पाठीमागं आहे आणि त्यांचे सीन एवढे, किंवा खरंच असं वाटतं की बाबा हे मूवी बघितल्यावर की शेवटी असं वाटतं की आपण फसलोय. असं खूप जणांच्याकडं सुद्धा मला ऐकायला मिळालं. बट आपण काय आता फसतो ना की बघायचंच आहे. त्यामुळे मग म्हटलं की श्रीशालचं आवरले, साहेबांचंही आवरलं, ते ऑफिसला गेली, श्रीशासुद्धा गेली, तिलाही मी सोडून आले. वेळ कमी होता कारण 9:45चा आमचा शो होता आणि लवकर श्रीशाला सोडून येऊन मग नंतर ना आवरून जायचं होतं. सो हार्डली माझ्याकडे 15 मिनटं होतं. 15 मिनटामध्ये मस्त असं मेकअप आवरला मी आणि मग म्हटलं की चला किचनची थोडी साफसफाई करू. कारण ना की मला खूप एक घाण सवय आहे. रात्री झोपताना आणि बाहेरून जेव्हा मी घरी आतमध्ये येते ना, तेव्हा मला माझं किचन स्वच्छ लागतं. थोडं फार इकडे तिकडे अस्ताव्यस्त झालेलं होतं. बट म्हटलं की चल आपल्याकडे अजून 5 मिनटं आहे, 5 मिनटामध्ये पटकन सगळं आवरू म्हटलं. आणि मग नंतर भांडी वगैरे नंतर ना आल्यावर धुता येईल. बट सिंकमध्ये घालून ठेवलं ना, बाकी किचन ओटा साफ झाला ना की मग आपलं भारी. श्रीशाला सकाळी मी ब्रेकफास्ट दिलेला होता, बट ती काही खाल्ली नव्हती. तिच्यातलेच एक 4 घास शिल्लक राहिलेले होते. मग म्हटलं की चला ते खाऊ, मस्त असा गरमागरम चहा पिऊ आणि जाऊ. तब्येत बिघडल्यामुळे ना की काही खायची जास्त इच्छा होत नाही आहे, नुसतं असं गरम गरम प्यावं असंच वाटतं. त्यामुळे मग म्हटलं की जाता जाता एक कप चहा करून पिऊ आणि मग जाऊ. आणि बघू, विचार केला आहे की बरं परत एकदा बाहेरून येताना काहीतरी गरम वगैरे खाता आलं तर आपण सुद्धा खाऊ. आता धुरंधर मूवी अजून तर काय बघितलेले नाही आहे, पण तुम्हाला अजून काय काय वाटतं की बाबा कसं आहे? मला तर फक्त ऐकायला मिळालं आहे की मास्टर प्लॅन आहे, स्मार्ट विलन आहे आणि शेवटचा एक जबरदस्त ट्विस्ट आहे. आणि खरं सांगतो तुम्हाला, थोडंसं मोबाईल इकडे तिकडे जरी तुम्ही ठेवला तर आपल्याला स्टोरी काही कळणार नाही. त्यामुळे ना की पूर्ण लक्ष देऊन आपल्याला ते बघायचंच आहे. खरंच काही मूवी असे असतात की जे पाहताना आपण वाटतं की हे मूवी बघत नाही आहे तर गेमच खेळतो की काय, असं सुद्धा वाटतं. आणि एक चुकीचा अंदाज आणि पूर्ण स्टोरी खरंच पूर्ण उलगडत असते असं मला वाटतं. सो चला, ॲक्च्युली आवरले आणि तिथून आम्ही आलो आणि ऑन टायमिंगवरती होतो आम्ही. आमच्याकडं काही चुकलेलं नाही, पण लाईट्स ऑफ झालेले होते. बसण्याचे तर झोल एवढे होते ना, खरंच की. आता ॲक्च्युली एवढं ट्रेंडिंग मूवी जर असेल ना तर गर्दी तर असणारच आहे. आणि सीट ना की न बघताच सगळ्या गोष्टी बसत असतात त्या. आणि त्यात अंधार झालेला होता, त्यामुळे ना की इकडे तिकडे तिकडून इकडे हे थोडंसं धावपळ झालं. मग म्हटलं की चला आपण जाऊन बसू तरी, मग नंतर ना पुढची गोष्ट जर होईल. त्यामुळे बसण्याचा झोल जरासा काहीतरी वेगळाच होता. इकडे स्क्रीन चालू होती. म्हटलं आधी ती बघत होती की कुठे बघायचं आहे, कुठली सीट नंबर, कारण बुकिंग सगळं तीच केलेली होती. त्यामुळे तिला माहीत होतं. आपण काय, मग चला चान्स जिथं मिळेल तिथं आपला व्हिडिओ तर काय आपण सोडतच नाही आहे. आणि मला खरंच खूप गोष्टी शेअर करायच्या आहेत. आजकाल आजारी पडल्यामुळे मला काही करता येत नाही आहेत. मग म्हटलं धुरंधर मूवी आपण एवढं बघायला जाणार आणि तुमच्याशी शेअर करणार नाही असं होणारच नाही आहे. सो त्यासाठी ऑन टायमिंगवरती पोचलो. मूवी सुरू झाला. म्हटलं की नाही, एकदम आपण स्ट्रेट बसायचं आहे, बघायचं आहे. सीट छान मिळालेली होती, तिथून खूप छान सगळं दिसत होतं. आणि ॲक्च्युली थोडी हिस्ट्री आधी जर माहिती असती ना तर एक एक गोष्टी कळतात. पण होती आधी ती आपल्या शेजारी, त्यामुळे ती होती, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं आपल्याला. इंटरव्हल झाला, बघते तर 3.5 तासाचं मूवी. अरे म्हटलं आता श्रीशाला आणायच्या टायमिंगला पोचते की नाही जरा डाऊटच होता. मग म्हटलं आम्ही ना ॲक्च्युली लंच बाहेर करून जाणार होतो. मग म्हटलं आता लंच काय होत नाही, इंटरव्हलमध्येच आपण काहीतरी घेऊ खायला. त्यामुळे सँडविच ऑर्डर केली. ते म्हटले तुम्ही जाऊन मूवी बघा, आम्ही तुम्हाला तिथं आणून देतो. गरमागरम काहीतरी पाहिजे होतं कारण थंडी होती. त्यामुळे मग म्हटलं आम्ही दोघी कॉफी घेतलं. चहाचा अंदाज बाहेरचा मला इथं काही सांगता येत नाही. म्हटलं चहा नको घ्यायला, म्हटलं अशा वेळेला फिल्टर कॉफी आपली चांगली वाटते म्हटलं. म्हणून आम्ही 2 कॉफी घेतले आणि गेले. मूवी संपला, सँडविच आले, मध्येच सँडविचसुद्धा खाल्लं. डोकं सुन्न झालं आमचं. मूवी बघून एवढं तुम्हाला सांगू ना, खूप भारी वाटलं.
मला ॲक्च्युली ना की असे ॲक्शन मूवीज आवडत नाही आहेत एवढं फायटिंग वगैरे, पण मी तरी बघितली. दादा एक मिनिट. थांब थांब. चला पटकन घरी जाऊ आणि नंतर ना टू व्हीलरची चावी घेऊन परत आपल्याला श्रीषाला पिक करायचं आहे. सो चला मी छोटासा व्हिडिओ आपला घेऊन आलेला आहे धमाकेदार असा, कारण मूवी एवढा आपण बघणार आणि दाखवणार नाही, शेअर करणार नाही असं होणारच नाही आहे. त्यामुळे चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूच नक्की एकदम छान अशा धमाकेदार ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही धुरंधर मूवी बघितला का नाही आहे, तुम्हाला तो कसा वाटला तर नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आपला कसा वाटला असेल तर तेही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायक.